हाय फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मस्त अशी गरमागरम चिकन दम बिर्याणी कशी बनवायची ते। तर बघा, मी अगदी झटपट पद्धतीने आणि घरच्याच साहित्यात चमचमीत अशी चिकन दम बिर्याणी कशी बनवायची ते दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात व्हिडिओ स्किप करू नका। तर पहिल्यांदा तर बघा, बिर्याणी बनवण्यासाठी इथं मी तांदूळ घेतलेला आहे। हा बासमती तांदूळ आहे बघा बिर्याणीसाठीचा। इथं मी हा तांदूळ 2 वाटी तांदूळ घेतीये। तर 2 वाटी तांदूळ बघा, पहिल्यांदा तर मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असा धुवून घेणार आहे बघा। तांदूळ छान असा चोळून धुवायचा, त्यामुळे काय होतं तांदळावरती भरपूर असा स्टार्च असतो बघा। चोळून धुतल्यामुळे काय होतं त्यावरचा सगळा स्टार्च निघून जातो। इथं बघा, मी 2 ते 3 पाण्याने हे तांदूळ छान असा स्वच्छ धुवून घेतलाय। त्यानंतर या तांदळामध्ये बघा मी परत एकदा थोडंसं पाणी घातले। आता यावरती झाकण ठेवून हा तांदूळ मी अर्ध्या तासासाठी असाच भिजत ठेवणार आहे बघा। इथं बघा, इथं मी 5 मोठ्या आकाराचे कांदे उभ्या आकारात छान असे कट करून घेतलेत। तर पहिल्यांदा तर बघा, मी हा कांदा छान असा फ्राय करून घेणार आहे। म्हणजे आपल्याला बघा बिर्याणीसाठीचा जो बिरिस्ता लागतो, म्हणजे जो कांदा फ्राय केलेला असतो त्याला बिरिस्ता म्हणतात बघा, तो बिरिस्ता बनवायचा आहे। त्यासाठी बघा, इथं कढईमध्ये मी 4 ते 5 पळी छोट्या पळीने तेल घातले। आता या तेलामध्ये हा कांदा मी छान असा फ्राय करून घेणार आहे बघा। इथं कांदा बघा आपल्याला मीडियम गॅसवरती छान असा कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। इथं मी बिर्याणी बनवताना बघा आत्ताच कांदा कट करून घेतलेला आहे। तुम्हाला जर अगदी झटपट बिर्याणी बनवायची असेल, अगदी कमी वेळेत बनवायची असेल तर काय करायचं बघा, ज्या वेळेत तुम्ही रिकामे असता त्या टायमिंगला बघा तुम्ही कांदा असाच कट करून घेऊ शकता आणि बघा कडक उन्हामध्ये वाळवून घेऊ शकता। म्हणजे ज्यावेळी तुम्हाला बिर्याणी बनवायची आहे त्या टायमिंगला तुम्ही मस्त पटकन असा हा कांदा तेलामध्ये छान असा फ्राय करून घेऊ शकता। इथं बघा आपला कांदा छान असा फ्राय झालेला आहे, मस्त कलर चेंज झालेला आहे। आता हा कांदा मी एका प्लेटमध्ये काढून घेते बघा। तर इथं बघा मी 2 हिरव्या मिरच्या, थोडा आल्याचा तुकडा, 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी हिरवी कोथिंबीर घेतलेली आहे। आता हे सगळं बघा मी मिक्सरला छान असं बारीक करून घेणार आहे, म्हणजे याची पेस्ट करून घेणार आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये बघा थोडासा पुदिना घालू शकता। तर बघा हे वाटण करताना मी यामध्ये अगदी थोडंसं पाणी आणि अगदी छोटा एक खोबऱ्याचा तुकडा घातलेला आहे बघा, सुक्या खोबऱ्याचा। सुकं खोबरं ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातलं तरीही चालेल। तर बघा अशा पद्धतीचं मी याचं छान असं वाटण करून घेतलंय। आता इथं बघा बिर्याणी बनवण्यासाठी मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे। तर इथं मी अर्धा किलो चिकनची बिर्याणी बनवतीये बघा। तर पहिल्यांदा तर हे चिकन बघा मी 2 पाण्याने स्वच्छ असं धुवून घेणार आहे बघा। चिकन मस्त असं स्वच्छ धुवून घेतलंय, त्यामधलं पाणी काढून घेतलंय। आता आपल्याला हे चिकन मॅरिनेट करायचंय, त्यासाठी बघा आपण जे वाटण करून घेतलं होतं हिरवी मिरची, आलं आणि लसूणचं, ते वाटण मी यामध्ये घालते। तुम्ही त्याऐवजी बघा फक्त आलं आणि लसूणचं वेगळं वाटण करून घेऊ शकता आणि हिरवी मिरची बघा उभ्या आकारात कट करून सुद्धा इथं घालू शकता, पण मी डायरेक्ट त्याचं वाटण केलंय। त्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातले, 1 चमचा आपलं घरगुती साठवणीचं जे लाल तिखट असतं ते लाल तिखट घातले, त्याचसोबत 1 चमचा मी धना पावडर घातली आहे आणि अगदी 1 छोटा चमचा बघा आपलं घरगुती साठवणीचं काळं तिखट घातले। ते ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला, पण घातल्यामुळं खूप सुंदर टेस्ट येते बघा बिर्याणीला। त्यानंतर यामध्ये बघा अगदी 2 चमचा इतका मी बिर्याणी मसाला घातलाय आणि अगदी 2 ते 3 चमचा इतकं मी फ्रेश दही घातले। हे घरी बनवलेलं दही आहे बघा। त्याचसोबत यामध्ये मी कट केलेली भरपूर अशी कोथिंबीर घातली आहे आणि आपण जो कांदा फ्राय करून घेतलाय त्यामधला बघा अर्धा कांदा मी इथं चिकन मॅरिनेट करतानाच यूज करणार आहे। त्याचसोबत चवीपुरतं मीठ घातलंय आणि इथं बघा मी थोडीशी कसुरी मेथी सुद्धा घालणार आहे। तुमच्याकडे असेल तर घाला किंवा नसेल तर नाही घातली तरीही चालेल, पण कसुरी मेथी घातल्यामुळे बघा आपली जी बिर्याणी आहे त्याला खूप सुंदर टेस्ट येते। आता यामध्ये बघा आपण जो कांदा फ्राय करून घेतला होता त्यामधलं जो थोडंसं एक्स्ट्राचं तेल शिल्लक राहिलेलं असतं त्यामधलंच बघा मी 2 पळी इतकं तेल मी यामध्ये घालते। आता हे चिकन बघा आपल्याला छान असं मॅरिनेट करून घ्यायचंय। त्यासाठी बघा मी हाताने हा जो सगळा मसाला आहे तो चिकनला व्यवस्थित असा लावून घेणार आहे। बघू शकताय मी अशा पद्धतीने चिकनला हा सगळा मसाला छान असा लावून घेतलेला आहे। तर आता यावरती बघा मी झाकण ठेवून हे चिकन बघा असंच मी फ्रीजमध्ये अर्ध्या तासासाठी मॅरिनेट होण्यासाठी ठेवणार आहे। तुम्ही असंच जरी साईडला काढून ठेवलं तरीही चालेल बघा।
तर इथं बघू शकता अर्धा तास झालेला आहे आणि आपले तांदूळ सुद्धा छान असे भिजलेत. आता आपल्याला या तांदळाचा मस्त भात बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी बघा इथं मी थोडे खडे मसाले घेतलेत. खडे मसाले इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही घेऊ शकता. तर बघा ज्या कढईमध्ये मी कांदा फ्राय केला होता त्याच कढईमध्ये बघा मी भात शिजवून घेणार आहे. त्यासाठी बघा एक पळी तेल घातलंय आणि त्यामध्ये बघा मी खडे मसाले घालून घेते. अगदी 10-15 सेकंदासाठी बघा हे मसाले मी तेलामध्ये छान असे फ्राय करून घेतलेत. त्यानंतर यामध्ये बघा मी पाणी घालतीये. इथं पाणी बघा मी थोडंसं जरा जास्तच घालणार आहे. म्हणजे पाण्याचं प्रमाण इथं सांगू शकत नाही, कारण पाणी बघा भात शिजवताना थोडंसं जास्तच घालायचं. त्यामुळं काय होतं, भात आपला छान मोकळा सुटसुटीत असा व्यवस्थित शिजला जातो बघा. कारण भात शिजल्यानंतर आपण त्यामधलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते साईडला काढतोच. त्यामुळं इथं बघा पाणी थोडंसं जास्त घालायचं. तर यामध्ये मी पाणी घातलंय आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून घेतलंय. मीठ टाकून याला छान असं मिक्स करून घेते बघा. त्यानंतर यावरती झाकण ठेवते. तर बघू शकता इथं आपल्या पाण्याला छान अशी खळखळून उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेला जो तांदूळ आहे, म्हणजे जो अर्ध्या तासासाठी तांदूळ भिजत घातला होता, त्या तांदळामधलं पाणी मी साईडला काढले आणि तो तांदूळ बघा मी या पाण्यामध्ये घालते. व्यवस्थित असा मिक्स करून बघा हा तांदूळ आपल्याला छान असा शिजवून घ्यायचा आहे. इथं आपल्याला भात शिजवताना बघा 70 ते 80% इतकाच भात शिजवायचा आहे, जास्त शिजवायचा नाही. नाहीतर काय होतं बघा, तांदूळ जास्त शिजला गेला की बिर्याणी बनवताना बघा व्यवस्थित असा भात दिसत नाही आणि बघा असा चिकट होती बघा बिर्याणी. त्यामुळं काय करायचं, 70 ते 80% इतकाच भात शिजवून घ्यायचा. इथं बघू शकता आपला भात मस्त असा शिजून तयार आहे. हा भात बघा मी एका जाळीमध्ये काढून घेतला आहे, म्हणजे त्यामधलं एक्स्ट्राचं पाणी निघून जाईल. आता आपल्याला बिर्याणी बनवायची आहे. त्यासाठी इथं मी एक मोठं पातेलं घेतलंय. त्या पातेल्यामध्ये बघा अंदाजे 4 ते 5 पळी इतकं तेल घातलंय. तेल छान गरम झालं की यामध्ये मी एक मोठ्या आकाराचा कांदा उभ्या आकारात कट करून घेतलाय, तो घातलाय. इथं कांदा आपल्याला छान असा हलकासा रंग चेंज होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. इथं मी फक्त कांदा घेतलाय. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये एक टोमॅटो सुद्धा कट करून घालू शकता. तर बघा यामध्ये मला थोडेसे काजू सुद्धा घालायचे आहेत बघा बिर्याणीमध्ये. तर यामध्येच बघा या कांद्यामध्ये हा कांदा मी थोडासा साईडला घेते आणि यामध्येच बघा मी 8 ते 10 काजू घेतलेत बघा. ते काजू मी छान असे शॅलो फ्राय करून घेणार आहे, जास्त फ्राय करणार नाही. अगदी हलकासा रंग चेंज होईपर्यंत बघा, म्हणजे अगदी 1 मिनिटासाठी हा काजू छान असे फ्राय करून घेतलेत. तुम्ही बघा पहिल्यांदा ज्या टायमिंगला कांदा फ्राय करतात त्याच टायमिंगला काजू फ्राय करून घेऊ शकता. माझ्याकडून विसरले होते, त्यामुळे इथं मी या स्टेजला काजू फ्राय केलेले आहेत. तर इथं बघू शकता आपला कांदा सुद्धा छान असा फ्राय झालाय, मस्त हलकासा रंग चेंज झालाय. आता यामध्ये आपण मॅरिनेट करून घेतलेलं जे चिकन आहे ते चिकन मी यामध्ये घालते. तर चिकन यामध्ये घालून बघा मी अगदी 1 मिनिटासाठी हे चिकन तेलावरती छान असं परतून घेते बघा. तर बघू शकता 1 ते 2 मिनिटामध्येच आपल्या चिकनला छान असं तेल सुटायला लागलेलं आहे. आता मी परत एकदा याला छान मिक्स करून घेते. त्यानंतर आपण ज्या भांड्यामध्ये चिकन मॅरिनेट केलं होतं त्याच भांड्यामध्ये बघा मी अर्ध्या वाटीपेक्षाही कमी पाणी घातलंय. व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि तेच पाणी बघा मी यामध्ये घालते आणि छान असं मिक्स करून घेणार आहे. तर इथं बघा चिकनला ऑलरेडी पाणी सुटतं, त्यामुळं काय करायचं, पाण्याचं प्रमाण अगदी कमी घालायचं. तर बघा पाणी घालून मी छान व्यवस्थित मिक्स केलंय. आता यावरती झाकण ठेवून हे चिकन मी 15 ते 20 मिनिटासाठी मीडियम गॅसवरती, अगदीच मीडियम गॅसवरती हे चिकन छान असं शिजवून घेणार आहे. तर बघू शकता 15 ते 20 मिनिट झालेले आहे. त्यावरचं मी झाकण काढलंय. मस्त आपल्या चिकनला छान असं तेल सुद्धा सुटायला लागलेलं आहे बघा, मस्त दिसायला लागले. तर बघा मी हाताने एक चिकन तोडून दाखवते बघा. एक पीस बघा व्यवस्थित असं तुटलेलं आहे, म्हणजे आपलं चिकन छान असं शिजलेलं आहे. चिकन सुद्धा आपल्याला 70 ते 80% इतकं शिजवून घ्यायचं आहे. आता या चिकनमधलं बघा मी अर्धं चिकन एका प्लेटमध्ये काढून घेते, कारण मी याच भांड्यामध्ये बघा बिर्याणी बनवणार आहे. त्यामुळं यामधलं अर्धं चिकन मी साईडला काढून घेतलंय. आता वरतून बघा आपण शिजवून घेतलेला जो भात आहे तो भात मी छान असा व्यवस्थित असा पसरवून घेणार आहे. इथं मी बघा बिर्याणीच्या 2 लेअर बनवणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही 3 सुद्धा बनवू शकता. त्यामुळं बघा इथं मी थोडासा भात छान असा पसरवून घेतलाय. त्यानंतर एका प्लेटमध्ये जे काढून घेतलेलं चिकन होतं ते चिकन सुद्धा मी या भातावरती व्यवस्थित असं
पसरवून घेते बघा। त्यानंतर आपण जो फ्राय करून घेतलेला कांदा आहे तो कांदा मी वरतून छान असा पसरवून घेते। त्यानंतर कट केलेली कोथिंबीर सुद्धा घालतीये आणि इथं बघा, इथं मी येलो फूड कलर घेतलाय आणि त्यासोबत बघा ग्रीन फूड कलर घेतलेला आहे, म्हणजे पिवळा आणि हिरवा फूड कलर मी इथं यूज केलाय। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही फूड कलर वापरू शकता। तो फूड कलर बघा मी थोडासा बघा या भातावरती छान असं टाकून घेतलाय आणि वरतून बघा परत एकदा मी एक भाताची लेयर दिली आहे आणि परत सेम त्याच प्रोसेसनी बघा जो आपण फ्राय करून घेतलेला कांदा आहे म्हणजेच बिरिस्ता मी या भातावरती छान असा पसरवून घेते। त्यानंतर कट केलेली कोथिंबीर छान अशी पसरवून घेणार आहे आणि आपण शॅलो फ्राय करून घेतलेले जे काजू आहेत ते काजू सुद्धा मी वरतून पसरवून घेते। काजू इथं ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असतील तर घाला किंवा नाही घातले तरीही चालतील। तर बघा काजू घातल्यामुळे बिर्याणी दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसते आणि खायला सुद्धा खूप सुंदर लागते बघा। त्याच सोबत वरतून सुद्धा मी एक फूड कलर थोडासा टाकून घेणार आहे बघा। या बिर्याणीला फूड कलर टोटली ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा नाही घातला तरी सुद्धा बिर्याणी खूप सुंदर लागते। आणि वरतून बघा मी आपलं घरगुती बनवलेलं जे साजूक तूप आहे ते 2 चमचे मी साजूक तूप घातलंय। आता यावरती झाकण ठेवून बघा एक जड वस्तू ठेवायची बघा। इथं मी आपला जो खलबत्ता असतो तो खलबत्ता वरती ठेवलाय। आता आपल्याला ही बिर्याणी बघा 15 ते 20 मिनिटासाठी छान असं या बिर्याणीला दम देऊन घ्यायचं आहे। तर बघू शकताय 15 ते 20 मिनिट झालेत, मी यावरचं झाकण काढलंय। तुम्हाला मी बिर्याणी बघा छान अशी दाखवते, किती मस्त मोकळी सुटसुटीत झालेली आहे बघा आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर अशी दिसायला लागलेली आहे। तर बघा मी तुम्हाला ही बिर्याणी एका प्लेटमध्ये काढून दाखवते बघा। तर बघू शकताय मस्त अशी दिसायला लागली आहे, मस्त मोकळी सुटसुटीत झालेली आहे। त्याच सोबत बघा रंग सुद्धा खूप सुंदर आलेला आहे आणि गरम गरम आहे त्यामुळं अशा वाफा सुटायला लागल्यात बघू शकताय। आणि हा व्हिडिओ सुद्धा बघा मी संध्याकाळी बनवतीये त्यामुळं तुम्हाला थोडंसं क्लिअर दिसत नसेल तरीही समजून घ्या। बघू शकताय मस्त आपली गरमागरम बिर्याणी तयार आहे, अगदी घरच्याच साहित्यात बघा आणि झटपट तयार होते। तुम्ही नवीन असाल किंवा पहिल्यांदा जरी बिर्याणी बनवत असाल तरी सुद्धा अशा पद्धतीने बिर्याणी बनवून बघा, अगदी झटपट होते आणि खायला सुद्धा खूप सुंदर लागते बघा। इथं मस्त आपली गरमागरम बिर्याणी तयार आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यासोबत बघा कोशिंबीर सुद्धा बनवू शकता, म्हणजे रायता बनवू शकता। इथं मी सध्या बनवलेला नाही। तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा ही बिर्याणीची रेसिपी घरी एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।